किर्गिस्तानला अनेक भारताची मुलं तिकडे शिकायला जातात. त्याच्यात माझीही मुलगी आहे, दुसरं वर्ष आहे त्याचं यावर्षी. आणि अचानक तिकडे एक घटना घडली. इजिप्तचे काही मुलं होते, ते स्थानिकसोबत त्यांचे भांडणं झाले आणि त्यानंतर स्थानिक लोकांनी त्या हॉस्टेलच्या बिल्डिंगवर अटॅक केलं. किमान 150 ते 200 लोकांनी त्या बिल्डिंगवर अटॅक केलं. त्या बिल्डिंगमध्ये इंडियन, पाकिस्तानी, बांगलादेशी, इजिप्शियन अनेक देशाचे विद्यार्थी तिकडं रूममध्ये होते. त्यांना मारहाण झाली, काही न मारसुद्धा लागलेला आहे. आणि माझी मुलगी तिकडून एक 500 किलोमीटर अंतरावर ओश म्हणून आहे, तिकडं ओश मेडिकल कॉलेजला शिकते आहे. आणि त्याच्याशी माझा संवाद झाला, पप्पा इकडं असं घटना घडली. त्यानंतर मी म्हणलं ठीक आहे, मी बोलतो. मी एम्बेसीला ट्राय केलं कॉल करायला, तिकडं माझा कॉल झाला, बोलणं झालं प्रशासनाशी. त्यानंतर मी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कॉल केलं आणि त्यांना म्हणलं की सर अशी परिस्थिती झालेली आहे, आपल्या जिल्ह्यातले 10 ते 12 विद्यार्थी तिकडे आहे, अशी तिकडे घटना घडलेली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट केलं आणि त्यानंतर एम्बेसीनी व इंडियन एम्बेसीनी तिकडं तात्काळ त्या कॉलेजला पोलीस बंदोबस्त पाठवून, अजूनसुद्धा ते कॉलेज पोलीस बंदोबस्तमध्येच आहे. विद्यार्थ्यांना सांगण्यात आलेलं आहे तुम्ही कॉलेजच्या बाहेर जाऊ नका, कॅम्पसच्या बाहेर जाऊ नका, तुम्हाला काही आम्ही होऊ देणार नाही, आम्ही तुमची काळजी घेणार. आणि माझ्या मुलीचं दिवसातून 7 ते 8 कॉल होतात. मी दर अर्ध्या 1 तासाला मुलीला फोन करतो, कसं आहे काय. मुली म्हणली पप्पा व्यवस्थित आहे, आमची जेवणाची वगैरे व्यवस्था इकडे केलेली आहे आणि आम्हाला एवढंच सांगितलेलं आहे प्रशासनाने की तुम्ही कॉलेजच्या बाहेर जायचं नाही. विशेष म्हणजे आता माझी मुलगी एक 10 दिवसानंतर इंडियाला येणार होती, त्याला 2-2.5 महिने सुट्ट्या लागणार होते. आता त्यांची परीक्षा चालू होती, पण ही घटना घडली. म्हणून तिकडच्या स्थानिक प्रशासनाने ऑनलाईन एक्झाम घेतलेली आहे आणि जे मुलांची एक्झाम संपलेली आहे त्यांना इंडियाला यायचे त्यांनी प्लेन तिकीट बुक केलेले आहे. प्रशासनाने एवढं चांगलं काम केलेलं आहे की त्यांना तर एअरपोर्टपर्यंत पोलीस सिक्युरिटीमध्ये पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. विशेष म्हणजे आपल्या इंडियन एम्बेसीनी लई चांगलं काम केलेलं आहे तिकडं. काय मागणी? आपली मागणी हेच आहे की आपले जे विद्यार्थी तिकडे शिकायला आहेत, असं नाही की महाराष्ट्रीयन विद्यार्थी आहे का कुठला विद्यार्थी आहे, म्हणजे अख्ख्या इंडियातून किमान एक 10,000 विद्यार्थी तिकडं शिकत आहेत. ॲज अ इंडियन माझं हेच म्हणणं आहे की सगळे विद्यार्थ्यांना सुखरूप हे लोकांनी भारतापर्यंत पोहोचायला पाहिजे, हे माझी नम्र विनंती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.